नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि काही महत्त्वाच्या घडामोडींसह आपण या बुलेटिनमध्ये भेटतोय। भाजप आणि शिवसेना यांनाच जनतेने कौल दिलेला आहे, त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे। राज्यातील जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला असून आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत काम करू असंही पवार म्हणाले। त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि हा पेच संपवावा असं शरद पवारांनी म्हटलंय। राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीत राज्यसभेच्या अधिवेशनावर चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलंय। त्यांची आणि माझी भेट कायमच सकारात्मक होते, तशी ती आजही झाली। वेगळं समीकरण असण्याचा काही प्रश्न उद्भवतच नाही असं शरद पवार स्पष्ट करताना म्हणाले। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांनी त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेनं कौल दिलेलं त्यांच्या बाजूनं आणि त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी महाराष्ट्राची परिस्थिती व्यवस्थित करण्याच्या दृष्टीनं सरकार त्या ठिकाणी बनवावं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची सुसंधी आम्हाला त्यांनी दिलेली आहे। त्याप्रमाणे हे दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक त्या पद्धतीनं काम करण्याच्यासाठी सिद्ध आहोत। फक्त आम्हाला लवकरात लवकर संधी या ज्यांना लोकांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांनी द्यावी। म्हणजे वेंकैया साहब के पास कोई भी गया होगा तो मुझे 100% कॉन्फिडेंस है कि कोई रोड का डिमांड लेकर गया होगा, कोई दूसरा कोई काम वहाँ नहीं होगा। और अहमद पटेल बड़े जिम्मेदार आदमी है, पार्टी के महामंत्री है, वो और कुछ काम के लिए जाएंगे ऐसे मुझे लगता है। तो नेहमी सकारात्मक असं आहे की उद्या 18 तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे। तर काही गोष्टी त्या ठिकाणी एकत्रित मांडण्याच्याबद्दलची चर्चा विरोधकांच्या झालेली ते नव्हते, त्याची कल्पना मी त्यांना दिली आणि ती जी काही भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईल त्यावेळेला गुणवत्तेवर सहकार्य करण्याच्या संबंधीचा विचार त्यांचा आहे, अशी एक सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली। आम्हाला असं वाटतं की ते सरकार बनवते, ते सरकार बनवावं आणि अशी एक कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिसची परिस्थिती या राज्यात येऊन देऊ नये। आम्ही चर्चा करतो अजून सोनिया गांधींच्याबरोबर, म्हणजे त्यांना भेटावं लागेल, त्यांच्याशी टेलिफोनवर भेटू नाहीतर प्रत्यक्ष जाऊन भेटू। काँग्रेस पक्षाच्या सुद्धा काही अंतर्गत चर्चा चालू आहेत, त्याचं काही पूर्ण चित्र आमच्याकडे अद्याप नाही आहे। बघूया हे 2-3 दिवसात काय काय होत आहे। असंही ते तज्ज्ञ असतील या गोष्टीला, तर आम्ही त्या तज्ज्ञाचं कौशल्य बघण्याच्यासाठी तुमच्या इतकंच आम्ही त्याच्यावर वाढ बघतो। थँक्यू। शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि वेगवेगळ्या विषयांवर ते बोलले। त्यानंतर संजय राऊतांनी असं म्हटलंय की शरद पवार चुकीचं काय बोलले, सरकार आम्ही बनवत नाही असं काही चित्र नाही आहे। 105 ज्यांच्याकडे आकडा आहे त्यांनी सरकार बनवावं। शरद पवार चुकीचं काय बोललेत असा प्रश्नच राऊतांनी विचारला। सरकार आम्ही बनवत नाही आहोत असं काही चित्र नाही आहे असंही राऊतांनी स्पष्ट केलं आणि राऊतांनी हेही स्पष्ट करून टाकलं की 105 आकडा ज्यांच्याकडे आहे त्यांनी सरकार बनवावं। पण सरकार कोण बनवत नाही, सरकार आम्ही बनवत नाही बरं का, असं काही चित्र नाही आहे, सोडून द्या। बघा सरकार 105 ज्याला बहुमतात मोठा आकडा ज्यांना आहे त्याने हे बनवा। थेट जाणार आहोत, विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। विवेक, महाराष्ट्रामध्ये आज जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, अजूनसुद्धा 10हून अधिक दिवस होऊन गेलेत आणि सत्ता स्थापन झालेली नाही, पण एकमार्गी शिवसेनेला आता भाजपनं समजवायचं किंवा सत्ता स्थापनेसाठी मनवायचं एवढंच राहिलंय असं म्हणता येईल?
शिवसेना आपल्या भूमिकेवर अगदी सत्ता जेव्हा या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून ठाम आहे. मुख्यमंत्री हा आपला झाला पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे आणि ती आजही कायम आहे. आणि त्यामुळेच सत्ता वाटप नेमकं कसं व्हायला पाहिजे यावरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत होत नाही आहे आणि त्याच्याचमुळे हा तिढा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो आहे. एकीकडे संजय राऊत मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेलाच मिळालं पाहिजे अशी भूमिका घेत असतानाच दुसरीकडे मात्र शिवसेनेचे मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांची आणि पालकमंत्र्यांची ओला दुष्काळाच्या आढाव्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतलेली आहे त्याला उपस्थित राहिलेले होते. कालपर्यंत हे निमंत्रण भारतीय जनता पक्षाचे 18 कॅबिनेट आणि राज्यमंत्री आणि पालकमंत्री यांनाच होतं. मात्र आज सकाळी शिवसेनेच्या मंत्र्यांनाही या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं. त्यानंतर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, रामदास कदम असतील, त्यासोबतच दिवाकर रावते आणि दादा भुसे हे 4 शिवसेनेचे मंत्री भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांसोबत या बैठकीला आलेले आहेत. त्यामुळे खरोखरच शिवसेनेत ती एकवाक्यता आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो. कारण यापूर्वी देखील म्हटलं जायचं की जे लोक विधानसभेतून निवडून जातात त्या लोकांना सत्तेत राहणं अपेक्षित आहे, त्यांना ते हवं आहे आणि जे लोक त्या मार्गाने शिवसेनेचं नेतृत्व करत नाहीत त्यांची भूमिका मात्र वेगळी आहे. त्यामुळे शिवसेनेत याच गोष्टीवरून 2 गट पडले आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण आत्तापर्यंत पाहिलं की शिवसेनेने गेल्या 13 दिवसांपासून सत्तेमध्ये जाण्याची भूमिका अजूनही स्वीकारलेली नाही आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही मुख्यमंत्रीपद आम्हालाच हवं आहे. त्यामुळे त्यांचा संघर्षाचा पवित्रा असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेचे काही मंत्री जाऊन भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला हजेरी लावतात. यातूनच खरं तर 2 गट शिवसेनेत पडले की काय असं म्हणावं लागेल. कारण आता शिवसेनेला गोष्टी काही ठरवायच्या आहेत. भारतीय जनता पक्षानंही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की मुख्यमंत्रीपद हे आमच्याकडेच राहणार आहे. आणि त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सातत्यानं बघतोय की संजय राऊत हे शरद पवार यांची भेट घेत आहेत, तर दुसरीकडे नितीन गडकरी यांची अहमद पटेल यांनी भेट घेतलेली आहे. त्यामुळे यातून देखील भारतीय जनता पक्षाला एक संदेश द्यायचा आहे की ज्या पद्धतीने अशी चर्चा आहे की काँग्रेस आणि NCP मिळून शिवसेनेला पाठिंबा देतील, तर काँग्रेसचेच अनेक नेते जे सोनिया गांधींच्या थेट संपर्क आहेत त्यांनी देखील असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शिवसेनेला पाठिंबा द्यायचा कुठलाच मुद्दा आमच्यासमोर नाही आहे. सोनिया गांधी या देखील शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक नाही आहेत. खरं तर त्यांचा नकारच आहे असं आपल्याला काही ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे. असं असताना राष्ट्रवादी काहीतरी फिलस देते आणि त्या आधारावर आपण राज्यात आपली सत्ता स्थापन करू शकतो हा जो शिवसेनेचा दावा आहे तो भारतीय जनता पक्ष खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे असंच म्हणावं लागेल. आणि त्याच दिवशी नेमके शिवसेनेचे मंत्री हे भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला हजेरी लावतात. यातून बरंच काही सूचित होतं. अर्थात विवेक, जसा आपण उल्लेख केला दिल्लीमधल्या भेटीगाठींचा, घडामोडींचा, त्याविषयी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्या संपर्कात आहेत. आज एकतर हे निश्चित झालेलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधातच बसणार आहेत. आता सरकार स्थापन करायचं आहे. भाजप आणि शिवसेनेनं त्या अनुषंगाने घडामोडी सुरू झालेली आपल्याला बघायला मिळत आहेत. पण प्रशांत, काय सांगाल, दिल्लीतली जी भेटगाठ होती अहमद पटेल आणि गडकरी यांची, तिचीच चर्चा जास्त आहे आज. राजधानी दिल्लीमध्येच चर्चा आहे अहमद पटेल आणि नितीन गडकरींच्या भेटीची. कारण की सकाळीपासून ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहे आणि या चर्चांमध्ये ज्या पद्धतीनं माहिती पुढे आलेली आहे, खास करून जर बघितलं आपण की सकाळी जेव्हा नितीन गडकरी आणि अहमद पटेल यांची भेट झाली आणि या भेटीच्या वेळी ज्या पद्धतीनं माहिती पुढे आली आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की ही भेट आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मुद्द्यावर घेतली नाही. जर गेल्या 5 वर्षामध्ये अहमद पटेल आणि खास करून नितीन गडकरींची कुठल्याही मुद्द्यावरती भेट झाली नाही आणि निवडणुकीच्या अशा काळामध्ये ज्यावेळेस राजकीय पेच मोठे उभे झालेले आहे अशा काळामध्ये नितीन गडकरी आणि अहमद पटेलची भेट होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे की हीच का वेळ निवडली अहमद पटेलनी हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीनं काँग्रेसचा कुठला तरी प्रयत्न आहे, काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होत होता आणि तो प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न कुठेतरी भारतीय जनता पक्ष करत होतं आणि त्यातच ही मोठी घडामोड घडली. आणि अहमद पटेलनी ज्या पद्धतीनं संदेश दिला की सोनिया गांधींचा मेसेज घेऊन, कारण की त्यांना चाणक्य म्हणून बघितलं जाते आणि त्यांनी ज्या पद्धतीने मेसेज घेऊन नितीन गडकरींना भेटले आणि त्यांनी मेसेज दिलेला आहे शिवसेनेला, तो मेसेज स्पष्टपणे शिवसेनेला पोहोचलेला आहे. त्यामुळे आता राज्यात काय घडामोडी घडतात आणि ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की ज्या पद्धतीने या घडामोडी घडल्या त्यामध्ये कुठेतरी शिवसेनेला मोठा धसका बसलेला आहे. त्याचमुळे आता शिवसेना कशा प्रकारे पाऊल टाकते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की बार्गेनिंग पॉवर शिवसेनेची पूर्णपणे कमी झालेली आहे हे तर आज स्पष्टच झालेलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची दिल्लीमध्ये बैठक संपन्न झाली. त्याच्याविषयीच आपण प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलत होतो. गडकरींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नसताना या दोघांमध्ये झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गडकरींना भेटलो, यात कुठलीही राजकीय चर्चा नव्हती असा दावा मात्र पटेल यांनी केला.
महाराष्ट्र राजनीति से लेकर मैंने कोई भी बात नहीं की है। मैं तो हमारे जो फार्मर्स मोबाइल नीचे करो यार। वहाँ पे अंदर पास जो लाइट खराब हो रही है मेरी यार। ज्यादा एक्सीडेंट्स हो रहे हैं उसके बारे में मैं आया। लेकिन राजनीतिक स्थिति है सर। नथिंग टू डू विद महाराष्ट्र पॉलिटिक्स। नथिंग टू डू विद महाराष्ट्र के बारे में मैंने कोई जिक्र नहीं किया और महाराष्ट्र का एम भी मैंने नहीं कहा। एम भी नहीं कहा आपने। त्या भेटीबद्दल गडकरी आणि पटेलांनाच विचारा असं शरद पवार म्हणाले, पण त्यांचं एक वक्तव्य अत्यंत सूचक आहे जे फार महत्त्वाचं आहे। गडकरींची भेट ही मार्ग काढण्यासाठी असते असं ते म्हणाले। यापूर्वी गडकरींनी कशा प्रकारे गोवा सरकारमध्ये संकटमोचकाची भूमिका बजावली ते पाहणार आहोत। गोवा सरकार स्थापनेमध्ये गडकरींची महत्त्वाची भूमिका राहिली। मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर सरकार संकटात सापडलं होतं। पर्रीकरांच्या निधनानंतर छोटे छोटे पक्ष सक्रिय झाले होते। मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचं बैठकींचं सत्र सुरू होतं। परिस्थिती बिघडली, मग शेवटी नितीन गडकरींवर मिशनची जबाबदारी सोपवली गेली। गोव्यातील सत्ता राखण्यासाठी गडकरींनी सुद्धा मग रणनीती आखायला सुरुवात केली। गडकरींची प्रत्येक आमदारासोबत चर्चा झाली। छोट्या पक्षांनी त्यांच्या नेत्यांचं नाव त्याच काळामध्ये सीएम पदासाठी सुद्धा पुढे केलं। काँग्रेसचंही सरकार बनवण्यासाठी दावा होता। अखेर भाजपच्या प्रमोद सावंतांचं नाव निश्चित झालं आणि गडकरींनी गोव्याची बाजी मारली, सत्ता राखली। प्रमोद सावंतांसह 11 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्यामुळे गडकरी हे कायम संकटमोचकाच्या भूमिकेत असतात। त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली ते ती चोख पार पाडतात अशी त्यांची भाजपमध्ये प्रतिमा आहे। जर शिवसेना लवकर सोबत आली नाही तर देवेंद्र फडणवीसांनी आपला शपथविधी करावा आणि बहुमत सिद्ध करावं, पण त्या बहुमताला काही अर्थ नाहीये। शिवसेनेनं आपली भूमिका बदलावी। त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला तर शिवसेनेला फार मोठा डाग लागणार आहे अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली आहे। आणि जर शिवसेना लवकर आता सोबत आली नाही तर 7 किंवा 8 तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी करावा आणि त्यानंतर त्यांनी बहुमत जे आहे ते बहुमत सिद्ध करावं आणि त्या दृष्टिकोनातून आता पावलं पुढे टाकली पाहिजे। ही गोष्ट खरी आहे, पण त्या बहुमताला काही त्याचा अर्थता नाही आहे। त्यामुळं शिवसेनेने आपली भूमिका जी आहे ती भूमिका बदलावी आणि काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला तर शिवसेनेला फार मोठा डाग लागणार आहे। शिवसेनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, बाळासाहेबांचं नाव ते घेत आहेत, त्यांच्या नावाला थोडंसं कलंक लागल्यासारखं होणार आहे आणि त्यामुळं त्यांनी BJPलाच पाठिंबा द्यावा अशी माझी विनंती आहे आणि BJPने त्यांचा पाठिंबा घ्यावा अशा पद्धतीचं माझं नम्र निवेदन आहे। और कई किसान मतलब बेसहारा हो गए हैं, तो इसीलिए इस वक्त मुझे लगता है कि दोनों ने एक साथ आकर जल्दी सरकार बनाने की आवश्यकता है और मुझे पूरा विश्वास है कि शिवसेना जरूर बाला साहेब ठाकरे जी के सपने को पूरा करने के लिए बीजेपी का साथ देगी और बीजेपी भी उनकी जो डिमांड है, आधे आधे सत्ता की डिमांड है, उनको जो पोर्टफोलियो की डिमांड है उसको बीजेपी स्वीकारे और 7 या 8 तारीख को शपथ ग्रहण का प्रोग्राम होना चाहिए। इसी तरह की सूचना हमारी दोनों पार्टियों को है। इसलिए मुझे लगता है कि उद्धव ठाकरे जी हमारे अच्छे मित्र हैं, बहुत बाला साहब ठाकरे के सही वारिसदार भी है और उन्होंने मतलब थोड़ा सा भूमिका में बदल करके बीजेपी का समर्थन करना चाहिए। कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडून किंवा त्यांच्या संदर्भातल्या सगळ्या चर्चा जाणीवपूर्वक निर्माण करून शिवसेना आपलं बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, पण हा एक तर्क आहे। असे अनेक तर्क सध्या महाराष्ट्रामध्ये लावले जात आहेत। आज मात्र हे निश्चित झाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातच बसणार आहेत। आता बघायचं येत्या 2 दिवसात काय घडतं। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटू। पहा फक्त